नमस्कार मंडळी. आज आपण चॅप्टर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.2 अभ्यास करत आहे आणि हा जो आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशनवर आधारित चॅप्टर आहे आणि त्यामध्ये हा जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे हा फॅक्टरायझेशन मेथडवर आहे. म्हणजे या पूर्ण एक्सरसाइजमध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करायचा आहे. आता तुम्हाला एक माहिती आहे की कुठलेही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा ax² + bx + c = 0. याला दोन सोल्युशन्स असतात. किती सोल्युशन्स असतात? तर दोन असतात. याला सोल्युशन्सच आपण काय म्हणणार आहे? रूट्स म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे रूट्स सोल्युशन काय असतात की कुठलेही असे रिअल नंबर आहेत, रिअल नंबर्स तुम्हाला मिळतील जे तुम्ही दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट कराल तर तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होणार आहे? सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे. सॅटिस्फाय होणार म्हणजे काय की लेफ्ट हँड साईड जी आहे तुमची विच इज इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजे लेफ्ट हँड साईड विच इज इक्वल टू राईट हँड साईड, की दिलेले जे नंबर्स तुम्हाला मिळले आहेत, जे सोल्युशन रूट्स मिळले ते तुमचं काय आहे? रूट्स आहेत असं आपण म्हणू. ठीक आहे. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण लिहायला सुरुवात करू. काय की लेट x² - 15x + 54 विच इज इक्वल टू 0 बी अ गिवन क्यूवी क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व त्यावेळेस आपण काय करणार आहे की ax² + bx + c = 0 यापैकी x² जो कोएफिशियंट आहे a आणि हा +c आहे, ह्या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार, a × c करणार. यातून आपल्याला कुठले तरी एक व्हॅल्यू मिळेल, जी व्हॅल्यू आपल्याकडे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकेल. आणि या डीचे आपण काय करणार की दोन फॅक्टर पाडणार, बरोबर आहे. आणि या दोन फॅक्टर सपोज त्याचे आपण नाव देऊ याला ई आणि एफ, आणि या फॅक्टरची तुम्ही ॲडिशन आणि सबट्रॅक्शन जी काय असेल ती तुम्हाला काय यायला हवी? तर मिडल टर्म म्हणजे तुम्हाला बी यायला हवी, जी तुमची काय प्लस मायनस असेल यायला हवी. तर आपण काय म्हणणार? हे वेल फॅक्टर होणार. ठीक आहे. एवढी एक बेसिक गोष्ट समजून घ्या की आपण काय करणार आहोत. काय करणार आहोत की ह्या बघा या एचा आणि सेलचं मल्टिप्लिकेशन करणार, जी कुठली तरी एक आपल्याला व्हॅल्यू मिळेल आणि त्याचे दोन फॅक्टर शोधणार, त्यांची प्लस मायनस ही मिडल टर्म आली हवी. ठीक आहे. एवढे समजून घ्या जे काय म्हणलं ते. आता आपण ॲन्सर सॉल्व करायचं. आता काय होणार आहे की बघा इथं x² कोएफिशियंट काही नाही, मग किती असतो? तो 1 असतो. ठीक आहे. सो मग 1चं आणि 54चं मल्टिप्लिकेशन झालं तर +54. ठीक आहे. हे +54 आणि इथं +1, तिथं किती येणार आहे? +54 येणार आहे. आता या 54चे आपण काय करणार आहे? फॅक्टर शोधणार आहे, दोन फॅक्टर. तर बघा आता फॅक्टर शोधत गेलो तर 2च्या पटीत 55 आहे, पण असे फॅक्टर शोधणार आहे आपण हे दोन फॅक्टर्स इथं की ह्या दोघांचं प्लस मायनस जे काय असेल ती ही मिडल टर्म आली हवी. सो -15 आपल्याला यायला हवं. तर आपण असं शोधल्यानंतर आपल्याला असं सापडतं की 6, 9, 54 सापडतं, बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या दोघांचा गुणाकार 54 येतो आहे. ठीक आहे. पण आणि 9 6चा जर गुणाकार केला तर तो +54 होतो आहे. कुठल्याही दोन संख्येचा गुणाकार आपल्याला इथं काय हवा? पॉझिटिव्ह हवा. तर एक तर प्लस या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्हच येईल किंवा मायनस या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह येईल. मग आपल्याकडे दोनच केस आहेत. मग प्लस × मायनस याचा गुणाकार मायनस येईल आणि मायनस × प्लस याचा गुणाकार मायनस येईल. आपल्याला या दोघांचाच आपल्याला वापर करायचा आहे. त्यांपैकी जर आपण बघितलं या प्लसचा जर आपण बेरीज केली, यांची जर आपण प्लस केली तर 9 आणि 6 याची बेरीज 15 येते. पण ही जी 15 आहे हे पॉझिटिव्ह आहे. हे दोन पॉझिटिव्ह असल्यामुळे दोनची प्लस काय होणार आहे? +15 येणार आहे. पण आपल्याला हवं काय आहे? तर आपल्याला हवं आहे -15.
तर मग आपल्याला जर मायनस हवा असेल तर या दोघांचंही चिन्ह काय हवं, मायनस हवं. मग -6 - 9 याची बेरीज 15 येणार आणि चिन्ह किती येणार, -15 येणार. म्हणजेच काय की आपल्याला याचा वापर नाही तर दोन्ही चिन्ह आपल्याला कशी हवी, मायनस मायनसच हवी. हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे -6 हवा आणि -9 हवा, ह्या दोघांचीच काय होणार आहे, बेरीज किती येणार आहे तुम्हाला, -15. म्हणजेच काय, ही जी मिडल टर्म आहे ही मिडल टर्म आपण स्प्लिट केली, फॅक्टराईज केली अशा पद्धतीने. म्हणजेच काय, -15x आपण कसं लिहणार आहे, -6x - 9x असं लिहू शकणार आहे. समजते मी काय म्हणतो आहे ते. ही जी मिडल टर्म आहे ना -15x, ही कशी लिहू शकणार आहे, -6x - 9x, ह्या दोघांची बेरीज -15x येणार आहे. मग बाय फॅक्टरायझेशन मेथड, आपण कुठली मेथड आहे, बाय फॅक्टरायझेशन मेथड आपण काय करणार आहे, ही मिडल टर्म स्प्लिट करणार आहे. सो x² मायनस किती येणार आहे, 6x - 9x + 54 विच इज इक्वल टू 0. बघा आता हे दोन आणि हे दोन आपण कम्पेअर करणार आहे. आता इथं बघायला गेलं तर x² आहे, म्हणजेच काय की इथं x किती आहे, हा x² जो आहे हा जो x² आहे, ठीक आहे, x² म्हणजे काय, x × x, ठीक आहे. आणि हा -6 म्हणजे आपण 6 आहे, x आहे, हे काय असं असणार आहे, 6 × x. या दोघांमध्ये जर आपण कॉमन शोधायचा प्रयत्न केला तर इथं एक x एक्स्ट्रा आहे आणि इथं एक एक्स्ट्रा आहे, हे दोघांमध्ये x काय असणार आहे, कॉमन असणार आहे. मग आपण या दोघातून काय करू शकतो, x काढू शकतो. तर आपल्याला काय राहू शकतं की या x² मधनं एक x बाकी राहील आणि मायनस चिन्हाच्या ठिकाणी मायनस चिन्ह, आणि दुसऱ्या 6x मधनं, ह्या 6x मधनं x गेला तर राहिलं काय, आपल्याकडे 6 राहील, म्हणजेच 6 राहिलं. हे ब्रॅकेट कंप्लीट. आता एक गोष्ट समजून घ्या, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट 2 टर्म्समधून ज्यावेळेस कॉमन पार्ट बाजूला काढल्यानंतर जो पार्ट राहील तोच पार्ट तुमचा नेक्स्ट 2मधून सुद्धा कॉमन निघणारच आहे. म्हणजेच काय की इथंसुद्धा तुम्हाला x - 6च मिळणार आहे, या दोघांमधून कॉमन एक पार्ट. आता बघा इथं आपण मायनसचं मायनस बाहेर घेऊ, ठीक आहे, आणि मायनस बाहेर घेतल्यानंतर आता या 9x जर आपण कंपेअर केला तर 9x मध्ये एक 9 एक आहे आणि x एक आहे, आणि 54मध्ये मागाशीच तुम्ही हे जे स्प्लिटिंग केलं होतं ते काय आहे, 9 पण आहे आणि 6 पण आहे, ठीक आहे. सो हे +9 56 आहे म्हणल्यावर हे दोन्ही प्लसच असणार आहे. आता बघा की हे मायनस बाहेर काढल्यानंतर या दोघांमधून कॉमन आउट बाहेर काढणार आहे. इथं पण 9 आहे आणि इथं पण 9 आहे, म्हणजे दोघातून बाहेर काय निघणार आहे, 9 निघणार आहे. आता ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ब्रॅकेट करता त्यावेळेस बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेटच्या आतले सगळे चिन्ह काय होतात, बदलतात. आता एक ढोबळ मानाने तुम्ही काय करू शकता, जर तुमचं हे स्प्लिटिंग योग्य झालं असेल, हे जर स्प्लिटिंग योग्य असेल तर फक्त -9 कॉमन आउट काढून तुम्ही ही जी कॉमन पार्ट जो राहिलेला आहे तो ॲज इट इज लिहू शकता. एक शॉर्ट ट्रिक आहे, ॲज इट इज लिहू शकता. समजतंय? नाही समजलं तर एक्सप्लेनेशन बघा, ठीक आहे. बघा आता इथून -9 बाहेर आला, ब्रॅकेट काढला. आता हे -9x आहे, जस्ट मायनस बाहेर काढू तर ब्रॅकेटच्या आतलं चिन्ह आहे ते प्लस होणार आहे, जे आपण लिहिणार नाही. इथं बाहेर किती राहिला, आपल्याकडे x राहिला, जोचं चिन्ह काय आहे, काही नाही म्हणजे प्लस आहे, आणि हे जो प्लस आहे त्याचं चिन्ह बदललं ते काय होणार आहे, मायनस होणार आहे. राहिलेली टर्म कोणती आपल्याकडे, 6 होणार आहे. सो ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. आणि हे दोन बघता -6x इथं पण मिळणार आहे, तीच टर्म आपल्याला इथं पण मिळणार आहे. याचा अर्थ बघा, समजतंय? आता आपण काय करणार आहे, ह्या दोन्ही टर्म्स कंपेअर केलं तर बघा इथंही x - 6 आहे, इथंही x - 6 आहे, ते दोन्ही काय होतील, x - 6 कॉमन निघतील.
आणि बघा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहिलेले टर्म्स काय राहिले, तर इथं पहिल्या टर्ममध्ये एक्स राहिला आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये -9 राहिला आहे. पहिल्या टर्ममध्ये एक्स राहिला आहे, दुसऱ्या टर्ममध्ये -9 राहिला आहे, विच इज इक्वल टू 0. बघा एकदम सोपं आहे जे आपण सोडवत आहे. ठीक आहे. मग बघा आता काय की एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, जर कुठल्याही दोन संख्यांचा गुणाकार a × b यांचा गुणाकार 0 असेल तर आयदर दोघांपैकी एक म्हणजे एक तर 0 हवा किंवा b तर 0 हवा. ठीक आहे. हा जो पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे तो लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर दोन्ही संख्या कधीच 0 नसतात, दोघांपैकी कोणती तरी एक 0 असू शकते. इथं बघितलं तर x-6 आणि x-9 ह्या दोन संख्या एक दोघांमध्ये मल्टिप्लायमध्ये आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार किती आहे, 0 येत आहे. म्हणल्यावर या दोघांपैकी कोणतरी एक 0 असणार आहे. याचा अर्थ x-6 हा तर 0 असेल किंवा x-9 हा तर 0 असेल. ठीक आहे. बघा तो तर 0 असेल किंवा हा तर 0 असेल. मग हा -6 आहे लेफ्ट हँड साईडला, ज्यावेळेस राईट हँडला साईडला जाईल तुमच्या इकडून इकडे तर तो काय होईल, मायनसचा प्लस होईल. आणि हा -9 डाव्या साईडला इकडून इकडे गेला तर तो काय होईल, प्लस होईल. म्हणजेच काय, एक्सचा -6 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, +6 होईल. 6 + 0 येणार आहे, 6च येणार आहे. आणि -9 तिकडे गेल्यानंतर +9 होईल. आता आलेलं जे व्हॅल्यू आहे x = 6 आणि x = -9 हे तुमचे काय मिळणार आहेत, सोल्युशन्स मिळणार आहेत जे आपल्याला फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे हे आपलं फायनल ॲन्सर राहणार आहे. म्हणजेच काय, x = 6 अँड x = 9 आर दी सोल्युशन ऑफ गिवन QE दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे. हे तुम्हाला पेपरमध्ये जसेच्या तसं लिहायचं आहे. एवढं लिहिलं तर तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. आता आलेलं जे उत्तर आहे x = 6 आणि x = 9 हे आपलं सोल्युशन आहे का नाही हे आपण व्हेरीफाय करू शकतो. आता ते कसं व्हेरीफाय करायचं आहे ते समजून घ्या, मी काय सांगतो ते. ठीक आहे. बघ की आपण काय करणार, ह्या x = 6 जो आहे तो आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करणार, x व्हेरिएबल. मग एक्सच्या ठिकाणी आपण काय करणार, आपण सपोज लेफ्ट हँड साईड घेऊ, लेफ्ट हँड साईड विच इज = x² - 15x + 54 घेतलं आणि एक्सची व्हॅल्यू किती पुट केली आपण, 6 पुट केली. ठीक आहे. एक्सच्या ठिकाणी 6 पुट केलं, ब्रॅकेट स्क्वेअर -15 × 6 + 54. आता 6चा स्क्वेअर किती येणार आहे, 36 येणार आहे. आणि 15 आणि 15 = 90, इथं 90 येणार आहे, +54 येणार आहे. ठीक आहे. आता ह्या +36 आणि +54 यांची बेरीज जर केली तर ती आपल्याला किती येते, 90 येते. रिमेनिंग टर्म 90 - 90 विच इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू राईट हँड साईड. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की इथल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी लेफ्ट हँड साईड जी आहे ती कोणाची इक्वल आली, राईट हँड साईडच्या इक्वल आली. म्हणजेच काय झालं, x = 6 दिस इज अ सोल्युशन. हे आपल्याला सोल्युशन मिळालं आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. सिमिलरली तुम्ही x = 9 क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ते तुमच्यासाठी होमवर्क राहील की x = 9 तुम्हाला सोल्युशन मिळतं आहे का ते बघा. ठीक आहे. इट्स युअर होमवर्क. चल भेटू नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन घेऊन.